नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. राहुल गांधी, काँग्रेसचे युवराज, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी यावेळी संसद चालू दिली नाही. म्हणजे लोकसभेचं जवळपास महिनाभराचं अधिवेशन पाण्यात गेलं, बुडालं. म्हणजे संसद चालवायचा एका मिनिटाचा खर्च, एक मिनिट, एका मिनिटाचा खर्च 2.5 लाख रुपये. त्या हिशोबाने यावेळेचं जे पावसाळी अधिवेशन होतं, त्या अधिवेशनासाठी खर्च झालेले 140 कोटी रुपये पाण्यात गेले. एका मिनिटाला खर्च आहे 2.5 लाख रुपये. त्या हिशोबाने 140 कोटी रुपये पाण्यात गेले. आणि त्याबद्दल कोणालाच काही वाटत नाही, म्हणजे विरोधकांनाही काही वाटत नाही. सत्ताधारी छाती पिटून घेतात. म्हणजे राहुल गांधी यांची एकूणच वागणूक हे चमत्कारिक आहे. संसद चालू द्यायची नाही, म्हणजे ज्या संसदेवर निवडून येण्यासाठी तुम्ही इकडे आला तीच तुम्ही चालू देत नाही. म्हणजे मोठ्या म्हणजे विरोधकांना नेमकं काय होत आहे आता प्रश्न विचारायची वेळ आलेली आहे. दोन महत्वाची विधेयक यावेळी या अधिवेशनात येणार होती. एक तर FCRAचं बिल, हे म्हणजे विदेशातून जी मदत मिळते भारतातल्या लोकांना, संस्थांना, ती वेगळ्या कामासाठी वापरली जाते, त्याचा दुरुपयोगही होतो. तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक विधेयक येणार होतं, म्हणजे फॉरेन फंडिंग जे आहे त्याच्यावर चेक राहिला. तर असं हे बिल होतं, पण ते बिल येऊ शकलं नाही कारण हे दंगामस्ती. ते बिल जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे पाठवलं आहे. दुसरं होतं म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचं विधेयक. लोकसभेचे मतदारसंघ वाढणार आहेत त्यासंबंधीचं हे विधेयक होतं, ते लांबलं. तर राहुल गांधी संसद चालू देत नाहीत. नेमकं त्यांना काय अपेक्षित आहे, म्हणजे कशा करता, म्हणजे काय अपेक्षित काय. कधी ते ही गोष्ट मागतात, कधी दुसरी मागतात. त्यांच्या मागण्यासारख्या बदलत गेला. यावेळेला आपण पाहिलं महिनाभरात. आता तर ते अमित शहाचा राजीनामा मागत होते, ते मोदींचा राजीनामा मागतील. म्हणजे काय, म्हणजे त्यांच्या मागण्याला काही म्हणजे काही धडबंद नाही. म्हणजे नेमकं कालचं राहुल गांधींचं वक्तव्य तर फार भयंकर आहे. ते म्हणतात मी मोदींना झोपू देणार नाही, पागल करून सोडेन, मोदींना पागल करून सोडेन. मोदी रात्री झोपू शकणार नाहीत, त्यांना मी पागल करून सोडेन, असं बोलले राहुल गांधी. आता या बोलण्याला काही अर्थ आहे का. म्हणजे पंतप्रधानाबद्दल ते बोलले, मग काही कारवाई वगैरे होणार आहे का. काही भाजपचं मोठं विचित्र वाटते. भाजप आक्रमक का होत नाही आहे. तुम्ही एक आताच नाही, म्हणजे भाजप सत्तेत आहे 12 वर्षापासून, पण भाजपने काँग्रेसच्या एकाही नेत्याला तुरुंगात अजून टाकलेलं नाही. तशी संधी असतानाही, तशा केसेस असतानाही, नॅशनल हेराल्डची केस, नॅशनलच्या हेराल्ड केसमध्ये पूर्ण गांधी कुटुंब जे आहे, सोनिया गांधीपासून राहुल बाबापर्यंत
सुब्रमण्यम स्वामी यांनी खटला टाकलाय, पण तो कोर्टामध्ये ते काय पुढं काही येतच नाही. नंतर दुहेरी नागरिकत्व जे प्रकरण आहे राहुल बाबाचं, ते असं पेंडिंग आहे. रॉबर्ट वाड्रा त्याचा जमीन घोटाळ्याची प्रकरण आहेत. हे एवढे सॉलिड प्रकरण असताना भाजप ते लावून का धरत नाही आहे? म्हणजे 12 वर्षात म्हणजे भाजपची सत्ता आहे, कोर्टात प्रकरण आहेत. नॅशनल हेराल्डच्या केसमध्ये तर गांधी कुटुंब जामिनावर आहे. मग भाजप एवढं सॉफ्ट का? म्हणजे अरविंद केजरीवाल हे तर उघड बोलतात. अरविंद केजरीवाल म्हणतात की बाबा हे म्हणजे काँग्रेसचा एकही नेता तुरुंगात गेलेला नाही, याकडे कोण लक्ष वेधतं? अरविंद केजरीवाल म्हणतात काँग्रेसचा एकही माणूस तुरुंगात गेलेला नाही नेता, पण मला तुरुंगात जावं लागलं. मी तुरुंगात गेलो, पण काँग्रेसचा एकही नेता तुरुंगात गेलेला नाही. त्यामुळे म्हणजे काँग्रेसवाले हे भाजपचे सहानुभूतीदार आहेत. या दोघांचा पॅक्ट आहे असा संशय येणं साहजिक आहे. म्हणजे तुम्ही पहा ना, एकही काँग्रेसचा मोठा नेता आतमध्ये नाही. संसद रोखली, संसदेचं कामकाज होऊ दिलं नाही, पण एकही खटला नाही. आता तुम्ही मोदींबद्दल काही काही बोलता अद्वा, पण कोणावरही काही खटला नाही. मग तुम्ही मग जर विरोधक म्हणत असतील की बाबा राहुल गांधी हे बीजेपीची मोठी ॲसेट आहे, बीजेपीची ॲसेट आहे, राहुल गांधी उटपटांग वागतात, बोलतात, त्यामुळे भाजपला फायदा होतो, भाजपची मतं वाढतात, वोट बँक वाढते, असा विरोधकांचा आक्षेप आहे. कुठं चुकीचं आहे? कारण भाजप काहीच करत नाही. म्हणजे लक्षात घेण्याचा मुद्दा आहे की भाजप शांत काय भाजप बचावात्मक का खेळतो? देशाची संसद चालू दिली जात नाही आणि कुठंच कोणीच काही सिरियसली घेत नाही. त्याच्यावर काही कायदे खटले नाही, काय नाही, काय सर्व इझिली घेतले जात आहे. मग भाजपचे काही प्रॉब्लेम आहे का? की भाजपला हेच हवं आहे की त्यामुळे भाजपची TRP वाढते आहे, भाजपची वोट बँक वाढते आहे. राहुल गांधी आहेत तोपर्यंत भाजपला मरण नाही, असं भाजपचे अनेक नेते खासगीत बोलतात की तो आहे तो पण आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, अजून 1-2 निवडणूक आम्ही आरामात काढू त्याच्या नावाने. पण भाजपला राहुल गांधीला भाजपवाले पप्पू म्हणतात, काही म्हणतात, परंतु त्याला चालवून घेतात, खपवून घेतात त्याला. पण हे कुठपण चालणार आणि काँग्रेसला कसं काय चालतंय हे सर्व? हा हे प्रश्नच आहे. तुम्हाला काय वाटतंय? राहुल गांधी एक काँग्रेसला पेनल्टी होत आहे का? राहुल गांधीमुळे काँग्रेसचं नुकसान होत आहे का की फायदा होतोय? कॉमेंट करा. नमस्कार.